रविकांत तुपकर उद्या भरणार उमेदवारी अर्ज. स्वखर्चाने व स्वतःची भाकरी घेऊन अर्ज भरण्यासाठी उपस्थित रहा, तुपकरांचे समर्थकांना आवाहन. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उद्या 2 एप्रिलला अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रविकांत तुपकर हे गत 2 ते 3 महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात फिरून ठिकठिकाणी सभा घेऊन लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करत आहेत. दरम्यान आपण उद्या 2 एप्रिलला आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार असून जिल्हाभरातील समर्थक व कार्यकर्त्यांनी आपल्या स्वखर्चाने व स्वतःच्या भाकरीसोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुलढाण्यात राहावे असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी समर्थकांनी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहावे म्हणून त्यांच्या वतीने गावागावात दवंडी सुद्धा देण्यात येत आहे. उद्या सकाळी ठीक 10 वाजता तुपकर साहेबांचा अर्ज भरण्यात येणार आहे. तरी सर्व गावकरी मंडळींनी हजर राहा. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम जनतेला माझं आव्हान आहे, भावांनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं मी उद्या 2 एप्रिल 2024ला बुलढाण्याला लोकसभेच्या साठी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे. मी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अर्ज भरणार आहे. भावांनो, 22 वर्ष मी जो संघर्ष केला, लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, मजुरांना न्याय मिळवून दिला, शहरातल्या नागरिकांसाठी सुद्धा सत्याग्रह केला. भावांनो, हा संघर्ष जर तुम्हाला वाया जाऊ द्यायचा नसेल तर उद्या स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून तुम्हाला उद्या बुलढाण्याला पोहोचायचं आहे. स्थळ जिजामाता प्रेक्षागार, टिळक नाट्य मंदिराच्या खुलं मैदान रेस्ट हाऊसच्या जवळ या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे. भावांनो, मी इतर उमेदवारांसारख्या गाड्या घोड्या पाठवू शकत नाही, मी दारू मटर वाटू शकत नाही. तुम्हीच माझी संपत्ती आहात. तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या